श्रीरामपूर शहर पोलिसांनी नशेविरोधात मोठी कारवाई करत 2 आरोपींना अटक केली आहे। शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना गुप्त माहिती मिळाली होती की वार्ड क्रमांक 7 थत्ते ग्राउंड परिसरात 2 इसम गुंगीकारक मेमेंटार्मिन इंजेक्शनची विक्री करत आहेत। माहितीची खात्री होताच पोलीस पथकाने सापळा रचत दोघांना ताब्यात घेतले। अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या नावे अथर्व पाटील, गिरीश मुंदडा अशी असून दोघेही श्रीरामपूर येथील रहिवासी आहेत। या कारवाईत पोलिसांनी एकूण 55 बाटल्या मेमेंटार्मिन इंजेक्शनच्या जप्त केल्या असून त्याची एकूण किंमत 20,519 रुपये आहे। या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 123, 125 आणि 278 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली आहे। या यशस्वी कारवाईसाठी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर सोमनाथ वागचौरे, विभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली। या पथकामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव, पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम तसेच पोलीस कर्मचारी मच्छिंद्र कातकरे, अमोल गायकवाड, अजित पटारे, सागर बनसोडे, रामेश्वर तारडे, रवींद्र शिंदे, चालक सहाय्यक फौजदार राजेश सूर्यवंशी आणि बाळासाहेब गिरी यांचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव करीत आहेत। बातमी प्राप्त झाली होती की श्रीरामपूर मध्ये 2 इसमे नशेचे इंजेक्शन विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतःच्या कब्जात बाळगून होते। त्यावरून आम्ही आमच्या शोध पथकाला त्याबाबत सदर इसमांचा शोध घेऊन पुढील कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते। श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनच्या शोध पथकाने त्याबाबत खात्री करून सापळा रचून 2 इसमांना ताब्यात घेतले। त्यापैकी एक आहे अथर्व पाटील आणि दुसरा आहे गिरीश मुंदडा। सगळ्या 2 इसमांना ताब्यात घेतले असता त्यांच्या अंगभरतीमध्ये गिरीश मुंदडा याच्या अंगभरतीमध्ये 50 आणि अथर्व पाटील याच्या अंगभरतीमध्ये 5 नशेचे मेमेंटार्मिन इंजेक्शन मिळून आले। 2 इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अधिक तपास करण्यात येईल। श्रीरामपूरमध्ये वाढणाऱ्या नशेच्या विळख्यावर पोलिसांची ही मोठी कारवाई ठरत असून तरुणांना नशेच्या गर्दीत ढकलणाऱ्या अशा रॅकेटवर आणखी कडक कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।